यादवराव, संस्थापक ग्लोबल कोकण. ग्लोबल कोकण महोत्सव शिरगाव येथे हा जो आयोजित केलेला आहे यासाठी 18 ते 22 फेब्रुवारी जी दिनांक दिलेली आहे यामध्ये काय काय आपण योजलं आहे? खरं कसं आहे की आपलं कोकण खूप सुंदर आहे, पण आपली मराठी माणसांची अवस्था आहे की आपल्याला परमेश्वरानं सगळं दिलं, पण आपण आपल्याबद्दलच बोलत नाही. त्यामुळे आपलं कोकण जगातली सगळ्यात सुंदर जागा आहे. लोकांना वाटतं फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सुंदर आहे, असं नाही. तेवढंच सुंदर रायगड आहे, तेवढंच सुंदर पालघर आहे. तर मुंबईचं शहरीकरण झालं नसतं तर मुंबईसुद्धा कोकणातच आहे. त्यामुळे पालघरचं जो निसर्ग आहे, इथली संस्कृती आहे, इथला समुद्र आहे, इथल्या खाड्या आहेत, इथलं बॅकवॉटर आहे, हे सगळं जगासमोर आलं पाहिजे म्हणून हा फेस्टिवल आहे. आणि आत्तापर्यंत आपण मुंबईत करतो संपूर्ण कोकणचा. यावर्षीपासून आम्ही ठरवलं आहे की जिल्हा लेवलला करायचं, त्यामुळे पहिला मान हा पालघर जिल्ह्याला मिळाला. ग्लोबल कोकण महोत्सव त्याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट काय आहे? असं आहे की बऱ्याच जणांना वाटतं की मोठमोठे प्रकल्प आल्यावर कोकणचा विकास कोणाचा विकास माहीत नाही, पण जर कोकणी माणसाचा विकास व्हायचा असेल तर आपल्याकडे हापूस आंब्याकडे लक्ष दिलं पाहिजे, चिकूकडे लक्ष दिलं पाहिजे, शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. आमचा मच्छीमार समाज खूप अडचणीत आहे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पर्यटनाकडे लक्ष दिलं पाहिजे. इथला जो निसर्ग आहे त्याच्यावर आधारित जर उद्योग विकसित झाले ना तर कोकणातला एकही माणूस हा मुंबईत जाणार नाही किंवा झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन राहणार नाही. यामध्ये आता तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले? पुढची 5 दिवस या ठिकाणी पालघरवासियांसाठी पर्वणी आहे. खरं म्हटलं तर 5 दिवस नाही, 365 दिवस कोकण हॅपनिंग असायला पाहिजे. पण त्याची एक झलक आपण 5 दिवस दाखवूया. इथे आपण सर्वात मोठा लोककला महोत्सव करतो, त्यात इथल्या स्थानिक कलाकारांना संधी मिळेल. इथे 500हून अधिक स्टॉल्स आहेत आणि जवळपास 1000हून अधिक मराठी उद्योजक किंवा महिला उद्योजक इथे सरस प्रदर्शन आहे. तर मराठी माणसांनी बाबा रे शिक आणि नोकरी कर म्हणून जी आपली वाट लागली आहे त्याच्यासाठी फेरीवाल्याचा का होईना पण धंदा केला पाहिजे. जो आहे जिथे आहे त्याने तो धंदा केला पाहिजे. धंदा करण्यासाठी एकमेकांना मदत केली पाहिजे. त्यामुळे ग्लोबल कोकण ही एक व्यावसायिक प्रशिक्षणाची कार्यशाळा आहे आणि त्याच्याबरोबरीने इथे आपण आकाशातून कोकण दाखवतो आहे, ज्याला आपण पॅरामोटरिंग म्हणतो आहे. आपण महानाट्य राजा रयतेचा हे रोज करतो आहे आणि छत्रपती शिवरायांचा विचार हा नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे आपण चित्रपट महोत्सव, मराठी चित्रपट महोत्सव, पहिल्यांदा समुद्रकिनाऱ्यावर मराठी सिनेमाचा उत्सव. आज इथे एप्रिल मे 99 यावर्षी कोकणात जे पिक्चर झाले त्याचा एक स्पर्धा आपण घेतली आहे आणि आज एप्रिल मे 99 दाखवणार आहे. आणि अधिशेषसुद्धा काल दाखवता आला नाही उद्घाटनामुळे, तो सुद्धा आज दाखवणार आहे. हा नाटक जे आहे हे फ्री ठेवलं आहे की? या नाटकासाठी तिकीट आहेत, परंतु बाकी लोककला महोत्सव, चित्रपट महोत्सव आणि संपूर्ण प्रदर्शन, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी या विनामूल्य आहेत. त्यामुळे आणि नाटकाच्यासुद्धा 100 रुपये 200 रुपये विद्यार्थ्यांना, काही शाळांना जवळच्या फ्री ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट देऊन 50 रुपयाचे तिकीट ठेवले आहे. उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोकांना आपण अनेक कारणासाठी खर्च करतो. कधीतरी पुस्तकांसाठी खर्च केला पाहिजे, कधीतरी शिवविचार समजून घेण्यासाठी खर्च केला पाहिजे. तर हा कार्यक्रम हा एक त्यातलं प्रमुख आकर्षण आहे. पण याशिवाय ग्लोबल कोकणची खूप आकर्षण आहेत आणि प्रत्येकाने या समुद्रावर येऊन याची दोही याची डोळा हा ग्लोबल कोकण पाहायला पाहिजे. अंदाजित किती स्टॉल लावले? इथे 400+ स्टॉल आहेत आणि पार्टनरशिप वगैरे असं सगळं पकडलं तर 1000 आणि 400मधले 95% लोक हे मराठी आहेत. आणि व्यावसायिक एक्झिबिशनमध्ये 95% मराठी लोक मिळत नाहीत. पण आमच्या शिवस्वराज्य चळवळीत, आमच्या ग्लोबल कोकणच्या चळवळीत खूप सारी मराठी मुलं उद्योग म्हणून काम करतात. याशिवाय या परिसरातले अनेक उद्योजक हे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यांना स्टॉल घेता येत नाही म्हणून ते कार्यकर्ते म्हणून काम करतात. ठीक आहे, धन्यवाद.